जिल्हाधिकारी श्री जाधव सर, मुख्याध्यापक चिमू सर, माझे सहकारी माजी नगराध्यक्ष सुहासजी शिटे आणि ज्यांनी 2.5-3 वर्ष चिखलीसारखं संवेदनशील गाव मोठ्या शिताबीने सांभाळलं ते आमचे जुने मित्र PI संग्राम पाटील साहेब. अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. मी गमतीनं त्यांना म्हणत असतो की ज्यांनी त्यांनी ज्याचं त्याचं काम करायला पाहिजे, पण तुम्ही याच्यापेक्षा अधिक चांगले वक्ते होऊ शकत होते. त्यांनी एकदा उभे राहिले तर दुसऱ्या कोणत्याही वक्त्यांना बोलायची संधीच मिळत नाही. इतकं चांगलं ते बोलू शकतात. दुसरा एक गुण आहे ते हबय हरिभक्तपर आहेत. त्याच्यामुळे शैक्षणिक वातावरण असेल, महाविद्यालयीन वातावरण असेल, त्याच्यामध्ये सरांना निश्चितपणे मागणी असते. असो, हा भाग जरी असला तरी आज ज्या उद्देशानं आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत, आमच्या चिखलीला सुद्धा काल मीटिंग झाली आणि अशाच प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण होतं. शाळेचे सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद या ठिकाणी आहे. बुलढाणा शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणामध्ये अतिशय बारकाईनं, अतिशय जिकिरीनं, अतिशय मेहनतीनं नशायुक्त महाराष्ट्र अभियान हे आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये, नव्हे महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक वाढवण्यास कारणीभूत होतं. आपण प्रमुख शिक्षण संस्थेचे प्रमुख आहात. त्या ठिकाणी खरंच कोण मुलं कोण मुली उन्हाळपणा करतात, कोण नशा करतं. जसं साहेबांनी सांगितलं की 100 मीटरच्या परिघामध्ये ह्या गोष्टी व्हायला नको आणि याच्यामध्ये आपण जर त्या मुला मुलीकडे कानाडोळा केला तर निश्चितपणे समाजाचं, आपलं आणि त्या पालकांचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हणतो स्टुडंट आर द पिलर ऑफ द नेशन. विद्यार्थी हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहे. मग आधारस्तंभ कसं? त्यांना तयार करण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आहे की तुम्ही आपल्या अधीनस्थ असलेला स्टाफ, आता ही मीटिंग झाली की तुम्ही तुमच्या शाळेची मीटिंग घेणार आणि त्याच्यामध्ये तुमचं मार्गदर्शन होऊन त्या ठिकाणी अगदी काटेकोरपणे हे नशामुक्त अभियान त्या ठिकाणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. सरांच्या माध्यमातून मला या ठिकाणी अनाहूतपणे बोलण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे सर चिखलीला येतात पण याच्या बाहेरच येतात. आम्ही जे मित्र आहे 4 लोक सरांच्या भेट घेण्याकरता आलो, पण त्या माध्यमातून मला आपल्यामध्ये उपस्थित राहण्याचा योग आला. मी अधिक या ठिकाणी बोलणार काहीच नाही आहे. फक्त आपल्यामध्ये मला उपस्थित राहता आलं हे केवळ आणि केवळ संग्राम पाटील साहेबांमुळे. त्यांचं काम अतिशय चांगलं आहे, विद्यार्थी प्रिय आहे. विद्यार्थिनीमध्ये सुद्धा त्यांचं काम आहे. दामिनी पथकाच्या माध्यमातून ते प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचतात आणि दिसतात. त्याप्रमाणे जे लोक गुंडागर्दी करणारे त्याच्यामध्ये साहेब गेले तर ते आपोआप तिथून दिसेनासे होतात आणि अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आम्हाला सोडून बुलढाण्याची सेवा करण्याकरता या ठिकाणी आलं. मी त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो. आपण आपलं जे नशामुक्ती अभियान आहे ते युद्ध पातळीवर पार पाडावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.